नमस्कार, आपण पाहत आहात HPN मराठी न्यूज। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अक्षरशः थैमान घालणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर काहीसा ब्रेक घेतलाय। अनेक शहरांमध्ये पाण्याखाली गेलेले रस्ते, वाहतुकीचा खोळंबा, रेल्वे आणि बस सेवेवर झालेला परिणाम, तसंच नागरिकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेला गोंधळ, या सर्वांनंतर आता हवामानात काहीसा बदल दिसून येत आहे। मात्र धोका पूर्णपणे टळलेला नाही, कारण आजही पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देत हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेऊया राज्यात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी। गेल्या 2 दिवसांपासून राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले। विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता, नागरिकांना कामावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। परंतु काल रात्रीपासून पावसाचा वेग लक्षणीयरित्या कमी झालेला असून मुंबई आणि उपनगरांमध्ये परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झालेली आहे। रस्त्यावरील पाणी ओसरत आहे, वाहतूक पूर्वपदावर येत आहे आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे। मात्र हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे की हा पाऊस शेवट नाहीये, हा केवळ तात्पुरता ब्रेक असून काही भागांमध्ये अजूनही जोरदार सरींची शक्यता कायम आहे। आजचा सर्वात महत्त्वाचा इशारा आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी। हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। याचा अर्थ या भागात काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडू शकतो। घाटमाथा परिसरातील डोंगराळ भागांमध्ये पावसाचा जोर अचानक वाढू शकतो, त्यामुळे डोंगराळ भागात जाणं टाळा। पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्या। घाट रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा। वेगावर नियंत्रण ठेवा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा, कारण अशा परिस्थितीत दरड कोसळणं, झाडे पडणं, रस्ते बंद होणं किंवा वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिकच्या घाटमाथ्याच्या भागांचा समावेश, तसंच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरातही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। येलो अलर्ट म्हणजे धोका कमी आहे असा अर्थ अजिबात नाही, तर हवामानात अचानक बदल होऊ शकतो। काही ठिकाणी मुसळधार सरी पडू शकतात, वादळी वारे वाहू शकतात आणि स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणूनच नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे। हवामान विभागानं नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। अनावश्यक प्रवास टाळा, घाट रस्त्यावर वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, नदी, ओढे किंवा धबधब्यांच्या परिसरात जाणं टाळा, हवामानाचा अंदाज नियमित तपासत राहा। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करा। शेतकऱ्यांनी सुद्धा हवामानात लक्ष देऊन शेतीची कामं नियोजनबद्ध पद्धतीनं करावी। विशेषतः घाटमाथा आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। एकंदरीत गेल्या 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर राज्याला काहीसा दिलासा मिळालेला असला तरीही संकट पूर्णपणे टळलेलं नाही। पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट लागू असून नागरिकांनी कोणताही निष्काळजीपणा करू नये। हवामान विभागाच्या प्रत्येक अपडेटवरती लक्ष ठेवा। आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची आहे। तर या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील हवामान, पाऊस, पूर आणि महत्त्वाच्या घडामोडींचे सर्वात वेगवान अपडेट मिळवण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा HPN मराठी न्यूज।